संपूर्ण नागपूर शहरात पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशान्वये ऑपरेशन थंडर राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम हे जिल्हा परिषद शाळेजवळ एमडीची विक्री करणार आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपास केला असता पोलिसांना घटनास्थळी 2 इसम संशयास्पदरित्या उभे असलेले आढळले। पोलिसांना बघताच एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, पण एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले। त्याच्या ताब्यातून 56,300 रुपयांचा 5.63 ग्रॅम एमडी आणि एक मोबाईल फोन म्हणजेच एकूण 57,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। या कारवाईबद्दल अधिक माहिती कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे। जय हिंद। संपूर्ण नागपूर शहरामध्ये आमचे ऑनरेबल सीपी डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर ही मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज आमच्या डीबी पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी फैजान अहमद सगीर अहमद आणि मोहम्मद सलमान अन्सारी असे दोन्ही आरोपी हे एमडीची विक्री करता कामगार नगर जिल्हा परिषद शाळा ग्राउंड इथे ते येणार आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही तिथे सापळा रचला होता। त्या अनुषंगाने ते तिथे 2 जण मोटरसायकलवर आले आणि ते जसे आम्हाला दिसले त्यांना आम्ही अडवून त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये जो फैजान अहमद सगीर अहमद आहे हा मोटरसायकल घेऊन तिथून पळण्यात तो यशस्वी झाला आणि जो आरोपी आम्हाला मिळाला त्याचं नाव आहे मोहम्मद सलमान अन्सारी वल्द सलीम अन्सारी। हा उपलवाडी SRA कॉलनीमध्ये राहतो। त्याच्या ताब्यातून एमडी सदृश अंमली पदार्थ जे आहे हे 5.63 ग्रॅम असं मिळालेलं आहे। त्याची किंमत 56,300 आणि त्याच्याकडे असलेला एक मोबाईल आम्ही जप्त केलेला आहे। असा एकूण 57,300 असा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केलेला आहे। सदरच्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतला असून आता त्याची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत आणि हा जो फरार आरोपी आहे फैजान याचा पण आम्ही कसून शोध घेणार आहोत। बरोबर आहे। हा जो फैजान अहमद आहे हा NDPS म्हणजे एमडीचा पण याच्यावर यापूर्वी पण गुन्हा दाखल आहे। सोबतच जो दुसरा ताब्यात आरोपी आहे हा पण रेकॉर्डवरचा आहे। दोन्ही हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। हे आमचे डीबी पथकचे इन्चार्ज PSI नाल्टे आणि त्यांचे संपूर्ण पथक यांनी ही कारवाई केलेली आहे।